दिवंगत विनायक मेटे के छोटे भाई राम हरि मेटे के जय शिव संग्राम संगठन को महागठबंधन के घटक दल के रूप में मान्यता दी गई है। स्वर्गीय विनायक मेटे की मृत्यु के बाद पारिवारिक विवाद के कारण राम हरि मेटे ने शिव संग्राम संगठन छोड़ दी थी। इसके बाद उन्होंने जय शिव संग्राम संगठन की स्थापना की। लोकसभा चुनाव में जय शिव संग्राम संगठन ने महायुति को समर्थन दिया था। इसके बाद जय शिव संग्राम संगठन को महायुति के घटक दल के रूप में मान्यता दी गई है। इसी बीच राम हरि मेटे ने कहा है कि वो आगामी विधानसभा चुनाव में 5 सीटों पर दावा करेंगे। हे घटक पक्ष म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, महायुतीचे मुख्य समन्वयक प्रसादजी लाड साहेब यांनी आम्हाला अधिकृतपणे महायुतीचा घटक पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे आणि बऱ्याच गोष्टीवरती आम्ही चर्चा करून त्यांच्या समोर जे आमचे विषय होते संघटनेचे हे मांडले आणि मान्यता देण्यात आली। त्यांच्याकडून बी आम्हाला असं आश्वासन देण्यात आलं की लोकसभेच्या वेळेसच आम्हाला त्यांनी आग्रह केला होता, आम्ही तो आग्रहही मान्य केला आणि लोकसभेला बिनशर्त असा पाठिंबा आम्ही जाहीर केला होता आणि आमचे जय शिवसंग्रामचे मावळ्यांनी प्रत्येक मतदारसंघात काम केलं। विधानसभेत भूमिका ही महायुतीबरोबरच असणार आहे आणि महायुतीचा घटक पक्ष या नात्याने आम्ही पूर्ण 100% महायुतीसोबत राहणार आहेत। आम्ही जय शिवसंग्रामच्या माध्यमातून महायुतीकडे एक 5 जागेची मागणी करणार आहोत। नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती याच्यात सुद्धा राजकीय आम्हाला स्थान देण्यात यावं अशी आम्ही मागणी करणार आहोत। नागपुर समय, गली से दिल्ली तक।